या संदेशात श्री स्वामी समर्थ यांनी दिलेले एक रहस्यमय व आशीर्वाद पूर्ण विचारांचा संदेश आहे। हा संदेश आध्यात्मिक स्वरूपाचा आहे आणि स्वामी समर्थ भक्तांना देवाच्या आशीर्वादाची खात्री देत आहे। संदेशात असे सांगितले जाते की जर आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवला, प्रार्थना केली आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार चालले तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख आणि त्रास नष्ट होतील। देवाच्या आशीर्वादामुळे जीवनात सुख, समृद्धी, शांतता, आरोग्य आणि यशाचे आगमन होईल। संकटे दूर होतील आणि नव्या संधी मिळतील। संदेशात जीवनातील अशक्य गोष्टींना शक्य करण्याची प्रार्थना करण्यास आवाहन आहे। देवावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास चमत्कार घडतील आणि जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा देव आपल्याला एकटे सोडणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे। संदेशामध्ये स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या जीवनाला सकारात्मक वळण देऊन नवा अध्याय सुरू करतील असा विश्वास व्यक्त केला आहे। माझ्या मुला, स्वामी समर्थ म्हणतात, तू कधीच एकटा नाहीस। मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, तुझे रक्षण करतो। हा वाक्याश भक्तांना देवाच्या आशीर्वादावर ठाम विश्वास ठेवायला शिकवतो। संकटे कितीही मोठी असली तरीही स्वामी समर्थांच्या उपस्थितीने ते सोपे होतात। स्वामींचा संदेश भक्तांमध्ये आशेचा किरण आणतो। तो सांगतो की जेव्हा संकटे दाटून येतात तेव्हा भक्तांनी प्रार्थना करून स्वामींचा धीर धरावा। प्रत्येक संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबत आहे, तुझी वाट मोकळी करतोय आणि तुझे जीवन आनंद, शांती आणि विजयाने भरून टाकतोय, स्वामी असे सांगतात। भक्तांसाठी हा संदेश म्हणजे त्यांच्या जीवनातील प्रकाशस्तंभ आहे। स्वामींच्या वचनांमध्ये असलेली प्रेम, आस्था आणि आधार यामुळे भक्तांना प्रत्येक क्षणी समाधान मिळते। त्यांचे शब्द आत्मिक उन्नती आणि नवीन आशीर्वादांचा अनुभव देतात। श्री स्वामी समर्थ भक्तांच्या चिंतेचे, दुःखाचे आणि ताणाचे निराकरण करतात। ते सांगतात, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, कारण मी तुझे संकट दूर करीन आणि तुला नव्या उंचीवर नेईन। हा संदेश फक्त भक्तांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा नाही, तर त्यांच्या दैनंदिन जीवनात चमत्कार घडवणारा आहे। श्री स्वामी समर्थ यांच्या या अद्भुत संदेशामुळे भक्तांचे जीवन अधिक समृद्ध आणि शांत होते। त्यांच्या शब्दांमध्ये असलेले प्रेम आणि कृपेची अनुभूती भक्तांच्या हृदयात कायम स्वरूपाने राहते आणि त्यांना नव्या दिशा आणि यशाची आशा देते। स्वामी समर्थांनी आपल्या शिकवणुकीत भक्तांसाठी काही मुख्य तत्वे सांगितली। या तत्वांमध्ये श्रद्धा, सबुरी, आत्मज्ञान, सेवाभाव, निर्भयता, सकारात्मकता, प्रेम, माणुसकी आणि शरणागती यांचा समावेश आहे। या तत्वांच्या आधारे भक्तांनी आपल्या जीवनात योग्य मार्गावर चालावे आणि कर्तव्य पार पाडावे, असे त्यांनी वारंवार सांगितले। श्री स्वामी समर्थांनी श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व दिले आहे आणि त्यांच्या शिकवणीत ही दोन्ही तत्वे सर्वात प्रमुख स्थानावर आहेत। या दोन तत्वांना ते जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे साधन मानत होते। श्रद्धा म्हणजे परमात्म्यावर असलेला संपूर्ण विश्वास आणि सबुरी म्हणजे धैर्य आणि संयम ठेवून योग्य वेळेची वाट पाहणे। हे तत्व जीवनातील कोणत्याही अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे। स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार श्रद्धा म्हणजे एक अशा ताकदीची भावना आहे जी कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही अडचणीवर मात करण्याची क्षमता देते। श्रद्धेच्या जोरावर व्यक्ती आपले मानसिक आणि आध्यात्मिक बल वाढवू शकते। स्वामी समर्थांचे हे मत होते की जेव्हा मनुष्य श्रद्धेने भरलेला असतो तेव्हा तो जीवनात कोणत्याही संकटातही स्थिर राहू शकतो। आध्यात्मिक श्रद्धा। स्वामी समर्थांच्या मते श्रद्धा ही फक्त एका तत्वज्ञानापुरती मर्यादित नाही, तर ती एक जीवनाचा मार्ग आहे। ते सांगतात की जेव्हा तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवता तेव्हा तुम्हाला त्याच्या कृपेची जाणीव होईल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील। श्रद्धा ही केवळ बाह्य गोष्टींवर आधारित नसावी, तर ती आपल्या अंतर्यामी असलेली विश्वासाची भावना असावी। उदाहरणार्थ, भक्ताचे जीवन संकटांनी भरलेले असले तरी त्याने परमात्म्यावर श्रद्धा ठेवल्यास त्याला त्यातून मार्ग मिळतो।
स्वामी समर्थांनी सांगितले आहे की जीवनातील प्रत्येक संकट हे तात्पुरते आहे। तुमची श्रद्धा तुम्हाला त्या संकटांना तोंड देण्यासाठी हवी आहे। श्रद्धेच्या जोरावरच आपण आपल्या जीवनातील आव्हानांचा सामना करू शकतो। श्रद्धेचा आत्मविश्वास। स्वामी समर्थांनी श्रद्धेला आत्मविश्वासाची सुरुवात मानली आहे। त्यांचे असे मत होते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःवर आणि आपल्या कार्यावर श्रद्धा असते तेव्हा तो व्यक्ती कोणत्याही गोष्टीत यश मिळवू शकतो। स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ही आत्मविश्वासाला बळ देते। श्रद्धा नसल्यास कोणतेही कार्य शक्य नाही। त्यामुळे श्रद्धा हा प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा गाभा असतो। जेव्हा आपल्याला स्वतःवर श्रद्धा असते तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत कमी पडत नाही। हे स्वामी समर्थ सांगतात की स्वतःवर आणि परमेश्वरावर असलेली श्रद्धा तुमच्या सर्व संकटांचे निराकरण करेल। सबुरी म्हणजे संयम, धैर्य आणि परिस्थितीच्या योग्य वेळेची वाट पाहणे। स्वामी समर्थांनी सबुरीला एक अद्वितीय शक्ती मानली आहे जी भक्ताला जीवनातील संकटांमध्ये संयमाने टिकून राहण्याची क्षमता देते। जीवनात आपल्याला सर्व गोष्टी तत्काळ मिळत नाही। काही गोष्टी वेळ घेऊन येतात आणि त्या वेळेची वाट पाहताना सबुरीचा मार्ग धरावा लागतो। सबुरीचा धैर्यपूर्ण मार्ग। स्वामी समर्थांच्या मते सबुरी म्हणजे परिस्थिती समजून घेत संयम ठेवणे आणि योग्य वेळी कार्य करणे। ते म्हणतात, धैर्य हा जीवनातील सर्वात मोठा शिक्षक आहे। जीवनात कोणत्याही परिस्थितीत अधीर न होता संयम ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। सबुरी हा संयमाचा मार्ग आहे जो तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शिकवण देतो। उदाहरणार्थ, जर एखाद्या भक्ताला काही समस्या भेडसावत असेल आणि तो ती तत्काळ सुटेल अशी अपेक्षा ठेवतो तर तो अधीर होऊ शकतो। पण स्वामी समर्थांचे हे मत आहे की सर्व काही वेळेनुसार घडते। आपण संयमाने त्या वेळेची वाट पाहावी। सबुरी म्हणजे योग्य वेळी योग्य फळ मिळवण्यासाठी आपल्याला संयमाने वाट पाहणे होय। सबुरीचा जीवनातील उपयोग। स्वामी समर्थांनी सबुरीला जीवनात शांती आणि समाधान मिळवण्याचे एक साधन मानले आहे। ते म्हणतात, जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि त्या वेळेची वाट पाहणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो। याचा अर्थ असा आहे की जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी संयम ठेवणे आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत आपले मन शांत ठेवून धैर्याने वाट पाहणे हे महत्त्वाचे आहे। स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही तत्वांचा समन्वय हे जीवनात यशस्वी होण्याचे रहस्य आहे। ते सांगतात की श्रद्धा आणि सबुरी हे जीवनातील दोन असे तत्वे आहेत जी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत। श्रद्धा म्हणजे मनुष्याच्या आत्मविश्वासाचा पाया आणि सबुरी म्हणजे तो आत्मविश्वास वेळेत सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेले संयम। श्रद्धा आणि सबुरीचा समतोल। स्वामी समर्थांच्या मते जीवनातील यशासाठी श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही तत्वांचा समतोल राखणे आवश्यक आहे। ते म्हणतात, जर तुमची श्रद्धा दृढ असेल तर तुम्हाला सबुरीने वाट पाहायला कधीही त्रास होणार नाही। श्रद्धा तुम्हाला धीर आणि स्थिरता देते तर सबुरी तुम्हाला त्या श्रद्धेच्या आधारावर धैर्याने वाट पाहण्याचे शिक्षण देते। संकटाच्या वेळी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग। संकटांच्या वेळी श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही तत्वांचे पालन करणे भक्तासाठी अत्यंत आवश्यक आहे। संकटाच्या काळात एखाद्याला आपली श्रद्धा सोडायची असते किंवा तो अधीर होतो, परंतु स्वामी समर्थांनी सांगितले आहे की संकटाच्या वेळी तुमची श्रद्धा आणि सबुरी तुम्हाला संकटांवर मात करण्याचे बळ देते। संकटे तात्पुरती असतात परंतु त्यांचा परिणाम कायमचा असतो। त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी या तत्वांच्या सहाय्याने संकटांना सामोरे जाणे हा खरा मार्ग आहे। स्वामी समर्थांच्या शिकवणीत श्रद्धा आणि सबुरी यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे। त्यांच्या मते जीवनात कोणतेही संकट आले तरी श्रद्धेच्या जोरावर आणि सबुरीच्या धैर्याने आपण त्या संकटांवर मात करू शकतो। ते म्हणतात, जगात कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही, परंतु श्रद्धा आणि सबुरी हे दोन तत्वे कधीही अपयशी ठरत नाही। स्वामी समर्थांच्या जीवनातील श्रद्धा आणि सबुरीचे उदाहरण। स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व दाखवले आहे।
त्यांनी आपल्या भक्तांना नेहमीच सांगितले की काहीही झाले तरी परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि संयमाने योग्य वेळेची वाट पहा। त्यांनी स्वतःच्या जीवनातही अनेक वेळा संकटे आणि आव्हानांना संयमाने तोंड दिले आहे आणि श्रद्धेच्या आधारावर संकटांवर मात केली आहे। श्रद्धा आणि सबुरीची शिकवण भक्तांना दिलेले मार्गदर्शन। स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमीच श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवला। ते सांगतात की तुमच्या श्रद्धेने तुमच्या समस्या दूर होतील आणि सबुरीने तुमचे यश लवकर मिळेल। जीवनात कोणत्याही परिस्थितीत भक्ताने आपल्या श्रद्धेवर आणि सबुरीवर आधारित मार्ग चालायला हवा, यामुळे त्याला त्याच्या सर्व समस्यांवर मात करता येईल। आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे सर्व काही तत्काळ हवे असते, तेथे स्वामी समर्थांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या लोकांना यश मिळवण्यासाठी तात्पुरते साधन हवे असते, परंतु स्वामी समर्थांनी शिकवले आहे की यश मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी हेच खरे साधन आहे। जीवनातील तात्पुरते समाधान मिळवण्यापेक्षा भक्तांनी दीर्घकाळ टिकणारे यश आणि शांती मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग धरावा। स्वामी समर्थांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशावर आधारित या कथेचा शेवट असा आहे की जीवनातील कोणतीही संकटे असोत, यश मिळवण्याचा कोणताही प्रयत्न असो, श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांवर आधारित असलेल्या व्यक्तीनेच खरे समाधान आणि शांती प्राप्त केली आहे। जेव्हा आपण परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो आणि धैर्याने, संयमाने योग्य वेळेची वाट पाहतो, तेव्हा आपल्याला यश आणि आनंद नक्की मिळतो। श्रद्धा आणि सबुरी हे दोन्ही जीवनातील मूलभूत शक्ती आहेत, ज्या मनुष्याला त्याच्या सर्व अडचणींवर मात करून एक यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्यास सक्षम करतात। जीवनातील संकटे येतात आणि जातात, पण श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग तुम्हाला प्रत्येक अडचणीतून यशस्वीपणे पुढे जाण्यास मदत करतो। स्वामी समर्थांनी दिलेला हा संदेश आजही आपल्या जीवनात अत्यंत मौल्यवान आहे। अखेर स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवनात श्रद्धेने पुढे जा, सबुरीने थांबा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण योग्य वेळ येताच तुम्हाला सर्व काही मिळेल। श्रद्धा आणि सबुरीने चालणाऱ्या व्यक्तीला कोणतेही संकट त्याच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही, कारण त्याला स्वामींच्या कृपेची अनुभूती असते आणि तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतो।